सततच्या अवकाळी पावसामुळे तसेच बदलत्या हवामानामुळे सध्या खरीप हंगामातील महत्त्वाचं समजलं जाणारं पीक अर्थातच सोयाबीन पिकामध्ये जमिनीतून उद्भवणाऱ्या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसतोय। विविध प्रकारच्या चालू असलेल्या किडींच्या प्रादुर्भावामध्ये नुकतीच खामगाव येथून आलेल्या बातमीनुसार शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा प्रादुर्भावाचे संकट आलेले आपल्याला पाहायला मिळतं। 1300 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर आज सोयाबीन पिकामध्ये या हुमणीचा प्रादुर्भाव झालाय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पालवी ॲग्रिको मधून मी मोनिका रोडे। तर आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत सोयाबीन पिकामध्ये येणाऱ्या या हुमणी अळीसाठी आपण काय उपाययोजना करणं गरजेचं आहे। सर्वप्रथम आपण पाहूयात सोयाबीन पिकामध्ये येणाऱ्या या हुमणी अळीचा नुकसानीचा प्रकार आणि लक्षणे काय आहेत। सोयाबीन पिकामध्ये प्रथम अवस्थेतील हुमणीच्या अळ्या अंड्यातून बाहेर निघाल्यावर जमिनीतील कुजलेल्या पदार्थांवरती त्या स्वतः उपजीविका करत असतात। दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेमधील ज्या अळ्या आहेत त्या सोयाबीन पिकाची मुळे कुरतडून खातात, त्यामुळे पिकाची पाने जी आहेत तर ती पिवळी पडायला लागतात। हुमणीचा प्रादुर्भाव हा मुळीवर असल्याने मुळीची कार्यक्षमता पूर्णपणे बंद होऊन त्यामुळे हळूहळू संपूर्ण जो प्लॉट आहे तर तो पिवळा पडायला सुरुवात होते। मुळी कार्यशील नसल्याने पिकाला आवश्यक असलेला जो पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा पुरवठा आहे तर तो देखील न झाल्याने पूर्ण पीक पिवळे पडलेले दिसून येते। या अळ्या जमिनीतच 90 ते 120 सेंटीमीटर खोलीवर कोश अवस्थेमध्ये जातात। त्यानंतर त्यातून बाहेर पडलेली जी हुमणी अळी आहे तर ती जमिनीमध्ये मुळीवर स्वतःचा उदरनिर्वाह करते। या हुमणी किडीमुळे सरासरी 70% जास्त नुकसान झालेलं आपल्याला आढळून येतं। आता आपण पाहूयात या सोयाबीन पिकामध्ये येणाऱ्या हुमणी अळीच्या नियंत्रणासाठी काय काय उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, हुमणी अळीचा प्रादुर्भाव जास्त करून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये होत असतो। यासाठी आपण पिकाची लागवड करण्यापूर्वी योग्य जमिनीची निवड करणं गरजेचं आहे। तसेच हुमणी कीड ही जास्त करून शेणखतामध्ये आढळून येत असते। त्यासाठीच आपण जेव्हा पिकाच्या मशागतीचा टायमिंग असतो किंवा मशागती वेळी खताचे नियोजन करतो तेव्हा त्या शेणखतामध्ये हुमणी अळी नसेल याची देखील आपण काळजी घेणं गरजेचं आहे। तसेच ही हुमणी अळी आढळत असेल तर ती वेचून बाहेर काढून तिचा नायनाट करावा। तसेच जमिनीची मशागत करत असताना निवडलेल्या क्षेत्राची खोल नांगरणी करावी, जेणेकरून जमिनीमध्ये असलेला जो कोश आहे तर त्याचा देखील नायनाट होण्यास मदत होणार आहे। कोशाचा नायनाट झाला तर आपोआपच आपण अळीचा देखील प्रादुर्भाव कमी करू शकतो। तसेच हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे असे समजल्यास आपण पिकाला पाणी देताना पाणी साचल्याने देखील या अळ्या त्या पाण्यामध्ये मरून पडतील। त्याचप्रमाणे शेतकरी बंधूंनो, जेव्हा जेव्हा आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये आंतरमशागत करतो तर त्यावेळी खास करून खुरपणी करत असताना जर या अळ्या अशा दिसून येत असतील, आढळून येत असेल तर अशा अळ्या आपण वेचून प्लॉटच्या बाहेर नेऊन त्यांचा नायनाट करावा। तसेच या अळीच्या खात्रीशीर नियंत्रणासाठी आपण खास करून पालवी ॲग्रिकोचे थायमिथॉक्झाम 0.9% आणि फिप्रोनिल 0.2% हे घटक असलेलं ॲमिस्टिक एल हे कीटकनाशक 5 ते 6 किलो प्रति एकरसाठी घेऊन 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण पाण्यातून सोडू शकतो। तसेच सोयाबीन पिकाच्या पट्ट्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल आणि अळवणी शक्य असेल तर त्याप्रमाणे देखील आपण नियोजन करू शकतो। तर शेतकरी बंधूंनो, सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही आपल्या सोयाबीन पिकामध्ये नियोजन ठेवले तर नक्कीच आपण आपल्या सोयाबीन पिकाला या हुमणी अळीपासून पूर्णपणे सुरक्षित ठेवून चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो। तर शेतकरी बंधूंनो, जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी बंधूंना पाठवायला विसरू नका। तसेच तुम्ही सोयाबीन पिकाचे नियोजन करत असताना काय काय तुम्हाला समस्या जाणवतात हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।